नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 365 डेज विपश्यना चॅलेंजचा डे 18। सकाळी 7:30 वाजता उठून केली मी माझ्या दिवसाची सुरुवात। सकाळी पहिले नाण्यातलं पाणी गरम करायला आगवेग लावली, त्याच्यानंतर मग ब्रश वगैरे करून घेतलं। पाणी गरम झाल्याच्या नंतर मी मला अंघोळीसाठी पाणी वगैरे काढून घेतलं आणि मग अंघोळीला निघून गेलो। नंतर अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मी देवाच्या पाया वगैरे पडलो आणि आत्याने माझ्यासाठी नाश्ता ठेवलेला, तो नाश्ता वगैरे करून घेतला। नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर आत्या रविवार असल्यामुळे बाजार आणायला गेली। त्याच्यानंतर मी माझी विपश्यना साधनेची आसन वगैरे हे केलं आणि नंतर पूर्ण 1 तास माझी विपश्यना साधना केली। साधना वगैरे झाल्याच्या नंतर मी जरा एक अर्धा तास आराम केला। त्याच्यानंतर आत्या वगैरे आली होती, तर आत्यासोबत मी खरवस वगैरे बनवलं। तसेच आत्याने माझ्यासाठी काजूची भाजी वगैरे बनवली होती व आम्ही सोबत मिळून जेवण वगैरे बनवलं। त्याच्यानंतर जेवण वगैरे करत बसलो। जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी पुन्हा थोडा वेळ आराम केला आणि मग दुपारी पाणी आलं होतं म्हणून झाडांना पाणी द्यायसाठी निघून घेतलं। हा कालचा तोच पाईप आहे जो मी विकत घेतलेला। तो पाईप घेऊन मी आमच्या इथल्या बाहेरच्या नळाला अटॅच वगैरे केला आणि मग नंतर पाईप पूर्ण सगळीकडे ॲडजस्ट करून घेतल्याच्या नंतर जे झाडं आहेत त्या सगळ्यांना पाणी द्यायला सुरुवात केली। माझ्या जुन्या घराच्या इथे 5 कलम, 5 काजी आणि 2 नारळ आहेत। असे सगळ्या झाडांना मी पाणी वगैरे द्यायला सुरुवात केली आणि पाणी वगैरे देऊन झाल्याच्या नंतर मी पुन्हा पाईप वगैरे घेऊन परत आत्याच्या घरी आलो आणि माझी मुंबईला यायची तयारी वगैरे करायला सुरुवात केली। तयारी करून झाल्याच्या नंतर मी निघताना आत्याच्या पाया वगैरे पडलो आणि मुंबईला जाण्यासाठी निघालो। त्याच्यानंतर मी माझ्या वाडीतलं जे आमचं रामाचं मंदिर आहे तिथे जाऊन पहिले बाप्पाच्या पाया पडलो आणि मग आमचं जे रामाचं मंदिर आहे तिथे राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे त्या तिन्हींचे पाया वगैरे पडलो आणि मग मंदिराच्या बाहेर छोटं मारुतीची मूर्ती आहे त्याच्याही पाया वगैरे पडलो आणि मग मुंबईला यायला निघालो। नंतर मी रिक्षा करून कणकवली स्टेशन येथे आलो आणि स्टेशनला आल्याच्या नंतर माझी तिकीट वगैरे काढली आणि माझ्या ट्रेन येण्याची वाट बघत राहिलो। ट्रेन येईपर्यंत मी माझा सकाळचा काढलेला थोडाफार व्हिडिओ एडिट वगैरे केला आणि त्याच्यानंतर ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर बाकीचा व्हिडिओ एडिट करायला सुरुवात केली। व्हिडिओ एडिट करून झाल्याच्या नंतर मी माझा व्हॉईस रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि ट्रेनमध्ये व्हिडिओचं रेकॉर्डिंग केलं, त्याच्यामुळे व्हिडिओचा आवाज तुम्हाला थोडा खराब येत असेल। आजच्या प्रकारे आजचा दिवस इथेच संपला। टाटा, बाय बाय।